इकडं काही फोटो सेशन सुरू आहे. खुर्च्या या ठिकाणी तयार आहेत आणि संपूर्ण व्यवस्था लग्न सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. थोड्याच वेळात हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. तर हे सगळ्या खुर्च्या आहेत. तर तुमच्या सगळ्यांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. लवकरात लवकर तुम्ही पोहोचा. सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रण गेलं असेल किंवा नसेल, पण सगळ्यांनी व्यवस्थित वेळेवर लग्न सोहळ्याला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तर महिला भगिनीची व्यवस्था इकडे केली आणि पुरुष मंडळींची व्यवस्था इकडे केली. पण थोडं चेंज झालंय. तर आपण माईकवरून सूचना देऊन सांगू सगळ्यांना की महिलांची व्यवस्था इकडे आहे म्हणून. तर मित्रांनो, हा सेट लावलेला आहे सुंदर पद्धतीने. आपले छत्रपती शिवाजी महाराज स्टेजवरती महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे आणि अत्यंत उत्साहात आजचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. हॅलो हॅलो, महिला भगिनींनी या डाव्या बाजूला बसायचे, पुरुष मंडळी उजव्या बाजूला स्थानापन्न होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. अगदी वेळेवर हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. दोन्ही परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो, आज ज्यांचं जेवण झालेलं आहे, ज्यांचं भोजन आटोपलंय, त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी पुढे येऊन बसायचं आहे. तर विवाह सोहळा अवघ्या काही क्षणात, ज्यांचं जेवण राहिलंय त्यांनी जेवण करून घ्या आणि ज्यांचं जेवण झालंय त्यांनी पुढे येऊन बसा, कारण आपल्यासाठी या ठिकाणी ऑर्केस्ट्राची सोय करण्यात आलेली आहे. तुळजा इव्हेंट्स त्यांना सूचना आहे, आपण लगेचच या ठिकाणी आपल्या गाण्याला सुरुवात करा. लग्न सोहळा चालू होईपर्यंत जेवणाच्या पंगती चालू राहतील, त्याच्यानंतरही पंगती चालू राहतील. फक्त मंगलाष्टक जेव्हा चालू होतील तेव्हा जेवणाची पंगत थांबेल. त्यामुळे कंटिन्यू पंगत चालू ठेवा अशी या ठिकाणी आपल्याला दोन्ही परिवाराकडून सूचना आहे. तर मित्रांनो, हा आजचा जो विवाह सोहळा आहे, तर अशा पद्धतीने हे स्टेज आजचं आपलं तयार केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. तर सगळ्यांनी लग्नाला यायचंय, नानांच्या भाचीला आशीर्वाद